नमस्कार. या उद्देशाने आपल्या कोकण विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक मान्य शिवाजीराव आमले साहेबांनी सांगितलं होतं की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा वापर झाला पाहिजे. त्या हेतूने आज तालुका कृषी अधिकारी मालवण मार्फत हे आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. आजच्या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल तालुका कृषी अधिकारी मालवण यांची टीम यांचे मी अभिनंदन करतो आणि सहकार्य करणारे शेतकरी श्री अरुण परब आणि सुरेश परब यांचे देखील मी आभार व्यक्त करतो. जर आपल्याकडे बारीक असेल, आता रानमुळी मिळते किती झाड आहे, बरोबर ना. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आम्ही शेतकरी समृद्ध कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मागच्या वेळी आपण खड्ड्यामध्ये बायोचार किंवा जैव कोळसा कसा तयार करायचा याचं प्रात्यक्षिक पाहिलेलं आहे. आणि आत्ता आपण ड्रम पायरोलायझरच्या सहाय्याने कशा पद्धतीने बायोचार बनू शकतो त्याचं हे प्रात्यक्षिक बघणार आहोत. तर या ठिकाणी आमचे शेतकरी अरुण परब जे आहेत त्यांनी हा ड्रम तयार केलेला आहे आणि या ड्रममध्ये अगदी चांगल्या प्रकारचा बायोचार आहे, तो बायोचार तयार होतो. मग बायोचार हा आपण ज्या लाकूड असतील, छोटे छोटे लाकडाचे तुकडे असतील त्यापासूनही तयार करू शकतो, पालापाचोळा असेल त्याच्यापासून तयार करू शकतो आणि गवतापासून सुद्धा आपण हा बायोचार तयार करू शकतो. याच्यासाठी हा यांनी केलेला ड्रम आहे आणि ड्रममध्ये आपण हा जो पालापाचोळा आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. या ड्रम मध्ये आपण पालापाचोळा यामध्ये अगदी दाबून टाकत आहोत. थोडा उशी म्हणून खालून आग सुद्धा आपण त्याला लावलेली आहे आणि पूर्ण पालापाचोळा याच्यामध्ये आपण घट्ट भरणार आहोत. घट्ट भरल्यामुळे याच्यामध्ये ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन राहणार नाही आणि कॉम्प्रेसर आणि चांगल्या प्रकारे जो बायोचार आहे तो बायोचार या ठिकाणी तयार होईल. आता या ठिकाणी आपण ह्या पायरोलायझर ड्रम मध्ये आपल्या शेतातील जो पालापाचोळा आहे तसेच काडी कचरा आहे तो पूर्णपणे ड्रम मध्ये भरून घेतलेला आहे. त्याच्यानंतर भरल्यानंतर आपण वरती झाकण हे लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आतमध्ये ऑक्सिजन जाऊ नये यासाठी आपण पूर्णपणे हे ड्रम झाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ही रिंग आहे, ही रिंग आपण लावायची आहे. अशा प्रकारे हे जे झाकण आहे ते झाकण घट्ट बसवायचं आहे आणि जे आहे ते ठोकून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ठोकायचंय जेणेकरून या इथून सुद्धा वाफ येणार नाही. आणि जी रिंग आहे रिंग सुद्धा आपण लावू शकतो की नाही रिंग लावली तरी चालू शकते. आणि फक्त काळजी काय घ्यायची, इथनं फार अशी धूर बाहेर येता कामा नये. हे धुरांड बसवलेलं आहे, नळी बसवली आहे, जेणेकरून याच्यामध्ये जो वाफजन्य धूर असतो तो वाफजन्य धूर आहे तो इथनं बाहेर येण्यास सुरुवात होते. तो असतो तेव्हा हा सफेद असतो आणि जेव्हा जो पालापाचोळा असेल, लाकूड असेल किंवा गवत असेल जसा जळायला चालू होईल तसा याचा जो रंग आहे तो रंग बदलायला चालू शकतो. आत्ता आपल्याला अजूनही सफेद धूर या ठिकाणी येताना दिसतो. हा जेव्हा धूर थोडासा काळसर होईल आणि नंतर पारदर्शक होईल तेव्हा आपण हे जिथे फ्लॅब आहे ती फ्लॅब आपण याच्यावर टाकून घेणार आहोत. याची फ्लॅब जी आहे ती फ्लॅब आपण इथे टाकून हे धूर बंद केलेला आहे. या ड्रम मध्ये आपण लाकूड वापरलं होतं आणि लाकडापासून हा जैव कोळसा बायोचार तयार केला. सुंदर प्रकारचा असा हा बायोचार आहे. आपण बघत असाल तर आपलं हे दिसतोय की सुंदर प्रकारे असा हा बायोचार तयार झालेला आहे आणि आपल्याला असं हाताने आपण सहज क्रिस्पी थोडक्यात जो आहे तो सहज त्याचा हे चुरा होतो. आता आपण हे जर बघितलं तर आपण अख्खा तुकडा होता तर हाताला सुद्धा हा त्याचा चुरा झालेला आहे. असं पाहू शकता की सुंदर असा चुरा सुद्धा त्याचा झाला. इतकं छान प्रकारचा बायोचार या ड्रम मध्ये तयार होतो. आणि त्यानंतर आपण या ठिकाणी पालापाचोळा वापरला होता आणि गवत सुद्धा वापरलेलं होतं. तर त्या पालापाचोळ्यापासून आणि गवतापासून जर बघितलं असेल तर तुम्हाला हा पालापाचोळ्याचे जे तुकडे आहेत ते तुकडे दिसतात आणि ते सुद्धा
जर आपण हे केलं तर त्याचा बारीक जी पूड आहे ती हाताने पूड तयार होते आणि गवतापासून तर चांगलीच पूड तयार होते. आणि हा जो बायोचार जो आहे तो आपण शेतीची सुपीकता वाढवण्यासाठी, शेती समृद्ध करण्यासाठी, शेतीमधलं उत्पादन वाढवण्यासाठी वापरणार आहोत. नमस्कार, मी संतोष गावडे, मुक्काम पोस्ट रानबांबोळे. या ठिकाणी आपण आता सेंद्रिय पद्धतीने त्या बियाण्यांची लागवड केलेली आहे. तर याच्यामध्ये आपण काय केलं आहे की आपलं शेणखत आहे, लेंडीखत आहे आणि त्याच्याबरोबर बायोचार वापरलेला आहे. तर बायोचारचा फायदा ह्या एवढा झाला की ही अशी वाढ पहिली दिसत नव्हती. आम्ही पूर्वी करायचो शेणखतावर वगैरे नुसतंच करायचो. पण ह्याच्यामध्ये बायोचार ज्यावेळी ॲड केला ना, तर त्यावेळी ह्याची जी वाढ आहे ना एकदम अशी लुसलुशीतपणा, पानांची वाढ छान झालेली आहे, वेल मजबूत झालेला आहे. तर अशा पद्धतीने बायोचारचा एक सुंदर परिणाम या ठिकाणी आम्हाला पाहण्यास मिळाला. गोल पानाचं लाल माठ आपले हे आपलं पारंपरिक वाण आहे लाल माठाचं. याची अतिशय सुंदर अशी चव पण आहे याला. तर याच्यामध्ये सुद्धा आपण बायोचार, शेणखत, राख यांचाच वापर केलेला आहे. ही वाढ बघा कशी तजेलदार आणि भाजी पण एकदम अशी चवीला एवढी सुंदर आहे ना की खात राहावी अशी वाटते आपल्याला. हे आपण बायोचारचा वापर केलेली ही मिरचीचं रोप बघा कसं टवटवीत आहे आणि कम्पॅरेटिव्हली हे दुसरं रोप बघा. याच्यामध्ये बायोचारचा वापर न करता इतर काही घटक घातलेले आहेत, पण ह्याची वाढ बघा छोटीशीच आहे. या रोपामध्ये आपण बायोचारचा वापर केला नाही आहे आणि या रोपामध्ये हे आता रोप बघा तुम्ही. तर याची वाढ कशी झालेली आहे. एकाच वेळी दोघांची लागवड केलेली आहे. तर सेंद्रिय खताबरोबरच म्हणजे आपण गोवर वापरलेलं आहे, लेंडीखत वापरलं आहे, पण याच्यामध्ये ॲडिशनल बायोचार वापरलेलं आहे. तर हा एक मोठा फरक आम्हाला ह्या वर्षी चांगला अगदी जाणून आलेला आहे. ही रोपं बघा वांग्याचीच रोपं आहेत आपली. मोठं गावठी वांगं आपल्या गावडे साहेबांनीच आम्हाला दिलेलं. ह्या वर्षी आम्ही त्याचं बियाणं करून रोपं स्वतः तयार करून या ठिकाणी हे आता जमिनीत लावली आहेत आपण. आता याला प्रुनिंग केलं, ह्याला फुटवे वगैरे बघा कसे छान आले आहेत. ह्याला अजून प्रुनिंग केलं म्हणजे बाजूबाजूलाच आहेत. तर याच्यामध्ये लेंडीखत आहे, राख आहे, गोवर आहे आणि त्याच्यासोबत आपण बायोचार वापरलेला आहे. तर पानं बघा कशी टवटवीत आहेत, पसरदार पानं आहेत आणि त्याची स्टीम पण बघा केवढा मोठा आहे. आता याला फळं धरायला सुरुवात होती. हे बघा फुलोरा वगैरे येतोय त्याला आता. मग छान वाढ होते. तो बायोचारचा वापर अतिशय सुंदर पद्धतीने त्याचा परिणाम आपल्याला ह्या पिकांवर आपला दिसतो आहे. मित्रांनो, हा आपल्याला भाग आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा नक्की करा. आपण पुढील भागामध्ये गांडूळ खतामध्ये गांडूळ कल्चर दीर्घकाळ कसं टिकेल, तसेच दर्जेदार गांडूळ खत कसं आपल्याला तयार करता येईल याविषयी सविस्तर अशी माहिती घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ आपण नक्की पाहावा. धन्यवाद.